प्रेम डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन जत आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून। संपर्क कृष्णात कोळी सर, मोबाईल नंबर 9423810208 73 73 66 08 88। आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। जत तालुक्यातील पवनचक्की चोरी प्रकरणात धक्कादायक प्रकार, चोर मोकाट, निष्पापांवर अमानुष पोलीस अत्याचार, वळसंग गावात संतापाची लाट, पोलीस आणि पवनचक्की सुपरवायझरवर कारवाईची मागणी। जत तालुक्यातील आयनॉक्स पवनचक्कीवर झालेल्या चोरीच्या प्रकरणात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। प्रत्यक्ष चोर मोकाट फिरत असून वळसंग गावातील 2 निष्पाप युवकांना केवळ संशयाच्या आधारावर जत पोलिसांकडून अमानुष मारहाण केल्याचा आरोप होत आहे। या प्रकरणामुळे संपूर्ण गावात संतापाची लाट उसळली आहे। पवनचक्कीचे सुपरवायझर संदीप पाटील यांनी 17 जुलै रोजी चोरीची तक्रार पोलिसात दाखल केली होती। त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी पहाटे वळसंग येथील राम अण्णाप्पा कोळी आणि अमोल बिराप्पा कोळी हे 2 युवक भाजीपाला मार्केटमध्ये हमाली कामासाठी जात असताना पोलिसांनी त्यांना अडवले। त्यांच्या दुचाकीचा क्रमांक तपासून केवळ संशयाच्या आधारे पोलिसांनी त्यांना अटक करून निर्घृण मारहाण केली। गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोन्ही युवक अत्यंत गरीब कुटुंबातील असून त्यांचा चोरीशी काहीही संबंध नाही। पोलिसांनी कोणतीही प्राथमिक चौकशी न करता त्यांना गुन्हेगार ठरवून निर्दयपणे मारहाण केली असेही गावकऱ्यांनी सांगितले। या प्रकरणामुळे संपूर्ण वळसंग गावात तीव्र नाराजी व्यक्त होत असून गावकऱ्यांनी खरे आरोपी मोकाट आणि कामगार आरोपी ठरत आहेत, हा कुठला न्याय असा सवाल उपस्थित केला आहे। त्यांनी पवनचक्कीचे सुपरवायझर संदीप पाटील आणि संबंधित सागर कारंडे पोलीस यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची जोरदार मागणी केली आहे। या घटनेचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला जात आहे। नमस्कार, मी अमोल बिराप्पा राहणार वळसंग व माझे शेजारी रामू नाटेकर। आम्ही दोघे सकाळी पहाटे 4:30 वाजता मार्केट यार्ड कामाला येत असताना आमचे गाडीचे फोटो काढले संदीप पाटील यांनी व पवनचक्की चोरीचे बोगस कारवाई आमच्या दोघांवर केली आहे। पोलीस सागर कारंडे आमच्या चौकशी घेऊन गेले व चौकशीमध्ये बेदम मारहाण केले आहेत व ते आम्हाला बोलले की गुन्हा कबूल करा नाहीतर 50 लाखाचे चोरीचे केस टाकणार आहेत, धमकी दिली आहेत आम्हाला। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।